विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये एक उच्च शिक्षित आणि आदरणीय व्यक्तिमत्व जे आपल्या वसंतनगर सारख्या गावातून पनवेलच्या एका संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करतायत आणि त्यांनी आपल्या शाळेला 5 संगणक भेट दिलेले आहेत. तसंच एसी सुद्धा आपल्या शाळेला त्यांनी दिलेला आहे आणि असा उच्च दर्जाचा संगणक कक्ष उभारण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा ते आपल्यासाठी मदत करणार आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा संघर्षमय प्रवास कसा केला हे आपल्याला या माध्यमातून आज जाणून घ्यायचं आहे. नमस्कार आदरणीय डॉक्टर रमजान दादा. सर्वात पहिले तुम्ही आपल्याला विनंती करेल की आपण आपला परिचय आमच्या विद्यार्थ्यांना करून द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव डॉक्टर रमजान खाटी आणि मी आपल्या गावाचाच विद्यार्थी. काही वर्षापूर्वी मी तुमच्या जागेवरच बसलेलो होतो आणि मला खूप आनंद होत आहेत की एवढे लहान मुलंसुद्धा चांगल्या गणवेशात, आणि खरं बघतो तर मी विद्यार्थी चप्पल घालून शाळेत आलेले आहेत. आम्हाला 10वीपर्यंत चप्पल बघायला पण नव्हती, कारण जे लोक शेतात जायची तेच लोक चप्पल घालून जायची, ते पण 50 पैशाची किंवा 1 रुपयाची चप्पल भेटायची, खास करून ते आपल्याला शेतापासून कसं आपल्याला सेफ्टी राहील म्हणून. तर खूप छान वाटलं. माझा प्रवास जर मी म्हणेल तर आमची जी शाळा होती पोस्ट बेसिक आश्रमशाळा, त्या शाळेत आमची जी सुरुवात झाली ती पटांगणातनं झाली. 1ली, 2री, 3री आम्ही ग्राउंडमध्ये ती शाळा होती. उघड्यावरतीच आम्ही सकाळी यायचो, पटांगणात सगळे कचरा वेचून नंतर आमची शाळा सुरू व्हायची राष्ट्रगीत नंतर. आणि अशा परिस्थितीत सुद्धा पावसाळ्यात आम्हाला 2 वर्ग एकाच वर्गात बसून काढायचे आम्ही. पण खूप चांगला आनंद एक्सपिरियन्स होता आम्हाला पण. मिळालेले शिक्षक खूप छान होते, खूप त्यांनी आमच्यावरती मेहनत केली. आणि 1ली ते 4थीपर्यंत पूर्ण मराठीत होतं. 5वीत आता सगळ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 1ली नर्सरीत असले तरी तुम्हाला इंग्लिश ओके प्लीज हे वर्ड तुम्हाला कळतात. आम्हाला 5वीपासून नंतर ABCD शिकवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आमच्यावरती. आणि आमच्याबरोबर असलेले सहकारी, प्रवास इतका इझी नव्हता. मुलं शाळेत पण यायची आणि कामाला पण जायची शेतात, परिस्थिती अशी होती. आणि असे करत करत 10वी पास झालो मी. 10वीत सुद्धा 1ल्या क्रमांकाने पास झालो शाळेत, त्यावेळेस 68% आले. नंतर 11वी आणि 12वी विषय कसा निवडायचा खूप मोठा प्रश्न होता की आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचा. कारण काही विद्यार्थी आपल्या गावातले अगोदरच प्रताप कॉलेजला होते आणि ते म्हणायचे की सायन्स घेतलं ना तर विद्यार्थी पासच होत नाही आहे ना. तर आपल्या गावाचे आणखी एक नावाजलेले विद्यार्थी होते आणि त्यांनी MBBS केलेलं होतं, डॉक्टर चरण जाधव. तर ते आपल्या गावाचे, ते मुंबईला होते आणि फॉर्च्युनेटली ते मुंबईवरनं इकडं आले आणि आम्ही विद्यार्थी पळत गेलो त्यांच्याकडं की दादा आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, सायन्स घेतलं तर पास होणार की नाही होणार एवढं आम्हाला सांगा. त्यांनी खूप छान उत्तर दिलं आम्हाला आणि ते उत्तर मी आत्तापर्यंत जपून ठेवलेलं आहे की इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोपटासारखे इंग्लिश बोलतात. आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी आपण ऐकणार आहोत. आणि जर आपण व्यवस्थित ऐकलं आणि जे व्यवस्थित अभ्यास केला तर आपण नक्की त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊ. आणि खरं सांगतो, विज्ञान शाखा घेतल्यानंतर 11वी आणि 12वी, सर तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की 6 महिने मला तर काही कळालंच नाही ते शिक्षक काय शिकवायचे. कारण ते यायचे आणि इंग्रजीत शिकवायचे, इंग्रजीत समजवायचे. आणि माझी जी तुकडी होती त्याच्यात पूर्ण कॉन्व्हेंटचे मुलं होते आणि आम्ही 3 विद्यार्थी होते जे मराठी मीडियमचे होते. आणि आमची परिस्थिती त्या तारे जमीवरच्या विद्यार्थीच्या आहे ना, ईशान त्याच्यासारखी व्हायची. आणि इंग्लिशचे सर होते जोशी सर म्हणून, ते नेहमी आम्हालाच प्रश्न विचारायचे आणि आम्हाला त्याची उत्तरं नाही यायची.
तर मी गेलो रजिस्ट्रार साहेबांकडे भेटायला आणि सर मला तुम्ही माझे ॲडमिशन कॅन्सल करा आणि मला कुठेतरी आर्ट कॉमर्सला पाठवा. तर सर म्हणाले 6 महिने झाले आता ते शक्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या वर्गात आम्हाला खूप ॲडव्हर्स ॲटमॉस्फिअर होतं, कारण सगळे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी होते. इंग्लिशमध्ये फाड बोलायचे आणि आम्हाला समजायचं सुद्धा नाही. पण जिद्द होती, रिव्हर्स गिअर नव्हता. कारण तुम्ही बघता ना आपले आई वडील काय करतात, सकाळी उठले की शेतात जातात, गुरं आहेत है ना, आणि याच्यातनं आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे. जिद्द होती, परत यू टर्न नव्हता आमच्याकडे. आणि म्हणून मी ठरवलं की वसतिगृहात होतो, अभ्यास करायचा आणि खूप अभ्यास केला. अहोरात्र अभ्यास केला. 24/7. मला आठवत नाही मी 2 तासापेक्षा जास्त वेळ झोपलो असणार 11वी-12वीला. कारण मराठी मीडियममधनं इंग्रजी माध्यमात गेलं तर खूप टफ आहे. आणि त्याच्यानंतर तिथं सुद्धा मी 73% पास झालो सायन्समध्ये आणि ग्रुपला मला 83% मिळाले. आणि नंतर मग ठरवलं की मला अभियंता व्हायचं की वैद्यकीय क्षेत्रात जायचं. वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा आम्ही मार्गदर्शन काढलं त्याला पैसे खूप लागणार होते, पण मला ॲक्च्युली वैद्यकीय क्षेत्रात जायचं होतं. कारण माझं बायोलॉजी खूप छान होतं, मला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे. आणि मी 6 महिने वर्षभर त्याची ट्युशन पण घेतलेली. ते मध्यंतरी सोडलं मी आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळलो आणि मॅथमॅटिक्स गणिताकडे आवड निर्माण झाली. पास झाल्यानंतर परत माझं ॲडमिशन, मग 1 वर्ष मी घरी होतो. कारण मला फॉर्म भरायची जी संधी होती ती संधी गेली. कारण एवढी माहिती नव्हती त्यावेळेस. आणि कसं तरी एक फॉर्म भरल्यानंतर रिपोर्टिंग स्टेज जे होतं आमचं मुंबईला होतं, 30% 70% पुण्याला होतं. आणि नंतर कसं तरी ते ॲडमिशन माझं हुकलं आणि मी वर्षभर घरी होतो. घरी काम केले, शेती केली. नेक्स्ट वर्षी मी स्वतःच फॉर्म भरला आणि माझा नंबर अभियांत्रिकीला जळगावला आला आणि तिथून सुद्धा मी 4 वर्षात कंप्लीट केलं. नंतर मी जॉबला लागलो. जळगावला ज्या कॉलेजला शिक्षण घेतलं त्याच कॉलेजला 4 वर्षे शिक्षक म्हणून काम केलं. प्रतिभाताई पाटील साहेबांच्या कॉलेजला होतो मी, जे आपले राष्ट्रपती होते. ते खूप चांगलं हे होतं, संवाद होते तिथं, कोऑर्डिनेशन खूप छान होतं. परंतु जिद्द होती की पुढं जायचे, काहीतरी करायचे. आणि मी मुंबईला गेलो 2003ला आणि तिथून मग प्राध्यापक नंतर हेड ऑफ डिपार्टमेंट, नंतर मग प्राचार्य आणि प्राचार्यानंतर आता संचालक. आणि शिक्षणाची तिथंच संपली नव्हती, मास्टर्स केलं आणि नंतर मी PhD पण केलं. PhD इंजिनिअरिंगमध्ये केलं मी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर मी बहुतेक गावातला पहिलाच विद्यार्थी असेल ज्यांनी PhD केली इंजिनिअरिंगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही या गावाचे नाव पुढं करू शकता. तुम्ही IAS होऊ शकता, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता. मार्गदर्शनाकरता बरेच लोक आहेत. मी सरांना आवर्जून विनंती करेल की हे आपल्याकडे असलेले विद्यार्थी खूप एनर्जेटिक आहेत आणि याच्यातनं शास्त्रज्ञ असो, जिल्हाधिकारी असो, MPSC थ्रू सिव्हिल सर्व्हिसेस असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्या गावाचे विद्यार्थी जाऊ शकतात. तरी आपण करिअर गायडन्स करता बाहेरच्या लोकांना बोलूया, त्यांना वेगवेगळ्या करिअरची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करूया. वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत विद्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षण घ्यायला, फॉरेन शिक्षण घ्यायला पण बरेच आवर्जून लोक पुढे येत आहेत. आणि आमच्यासारखे बरेच विद्यार्थी गावात आहेत, त्यांनी आपले भवितव्य चांगलं केलेलं आहे. गावातले मी सगळे नागरिकांना, शिक्षण घेतलेले चांगले मित्रांना आवर्जून विनंती करतो की आपण आपल्या शाळेला भेट द्या आणि इथले शिक्षक, मुख्याध्यापक, सगळे सहकारी, जे 20 वर्षापूर्वी आम्ही जी शाळा बघितली होती की शाळेत बसायला जागा नव्हती, आज शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना, एक्सपिरियन्शियल लर्निंग, इंडस्ट्रीयल लर्निंग, टेक्नॉलॉजिकल लर्निंग, डिजिटल लर्निंग, हे सगळे आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विजनच्या पलीकडे जाऊन शिक्षक इथं काम करतात. तरी आपण सगळ्यांनी इथं येऊन यांना जे काही सहकार्य करता येईल आपल्या परीने ते लहान मोठे सहकार्य करून आपल्या मुलांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी आवर्जून भाग घ्यावा. आणि मला इथं बोलवल्याबद्दल
सत्कार समारंभाच्या मी एवढा लायकीचा नाही आहे. शिक्षक सगळ्यात मोठ्या दर्जा ठेवणारा मानकरी आहे. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद दादा. आपला सर्व शिक्षणाचा एकंदरीत प्रवास ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले आणि एक अभिमान वाटला की आपल्या वसंतनगर सारख्या गावातून पहिलं पाऊल आपण विज्ञान शाखेमध्ये जाऊन इंजिनिअरिंगला गेलात आणि PhD सारखी उच्च पदवी इंजिनिअरिंगमध्ये आपण प्राप्त केली. खरोखर अभिमानास्पद आहे. आणि आपण आता जी अपेक्षा व्यक्त केली की या विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगचा सपोर्ट आपण दिला पाहिजे. आपले 5वीचे विद्यार्थी जरी पास आउट होऊन गेले जातात तरी पण आपण त्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट आपल्या शाळेच्या मार्फत नेहमीच देत असणार आहेत, देत राहणार आहोत. दुसरी गोष्ट दादांनी अतिशय महत्वाची सांगितली की इंग्रजी माध्यमाची मुलं हे फक्त पोपटपंची करून पास होतात. दादा मराठी माध्यमातून शिकले आणि मराठी माध्यमातून शिकून सुद्धा माणूस चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. मी तर असं म्हणेल की मराठी माध्यमातून शिकल्यावरच चांगल्या प्रकारे माणूस यशस्वी होऊ शकतो. दादा आपलं खरंच खूप खूप अभिनंदन. मला आपल्याला असं विचारावंसं वाटतं की समाजामध्ये अनेक पुढे गेलेले लोक आहेत पण ते स्वतःपुरतं जीवन जगतात. पण आपलं जर एक विचार पाहिला तर आपण पुढे गेलेलं आहातच, पण खालच्या लोकांना आपण हात दिला पाहिजे, मदत केली पाहिजे, शाळेला मदत केली पाहिजे. हा विचार आपल्या डोक्यात कसा आला? मी ज्या संस्थेत कार्यरत आहे ती संस्था 1874 सुरू झालेली आहे आणि एक स्वातंत्र्य सैनिक जे म्हणतो आपण फाउंडर, ज्यांना म्हणतो की आपण मुंबई महाराष्ट्राचे ते पहिले इंडियन जज होते, बद्रुद्दीन तय्यबजी. आमची संस्था अंजुमन इस्लाम मुंबई आणि त्याचे फाउंडर बद्रुद्दीन तय्यबजी हे इंडियन जज ऑफ बॉम्बे हायकोर्ट ड्युरिंग द ब्रिटिशेस पिरियड. त्यांनी संस्था सुरू केली आणि त्यांनी इंग्रजांच्या काळात थोर नेते लोकमान्य टिळकांना त्यावेळेस बेल मिळत नव्हती, इंग्रजांनी बेल नाकारलेली होती, त्यांनी ती बेल सँक्शन केली. असे ते थोर नेत्यांनी सुरू केलेली शाळा, आज ती शाळा, त्यावेळेस ती शाळा जी सुरू झाली ती खूप कमी विद्यार्थ्यांकरता सुरू झालेली, बिलो पॉवर्टी विद्यार्थ्यांकरता सुरू झाली 1874 आणि आता आमच्याकडं 150 वर्षापेक्षा जास्त झाले त्या संस्थेला आणि जवळपास 1,10,000 विद्यार्थी आणि 7,000 फॅकल्टी स्टाफ आहेत आणि जवळपास 97 संस्था आहेत त्याचे पूर्ण महाराष्ट्रात. आणि आमच्या संस्थेत शिकणारे विद्यार्थी 50%पेक्षा जास्त विद्यार्थी गरिबाची मुलं आहेत. गरिबाची मुलं आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता वी डू ऑल दॅट इज रिक्वायर्ड टू बी डन फॉर देअर एक्सलन्स. आणि त्यांच्याकरता आम्ही बऱ्याच कंपनीकडे जातो, समाजसेवकांकडे जातो, NGOजकडे जातो आणि लोकांना आवर्जून विनंती करतो की या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता जी गरज आहे ती तुम्ही मदत करा. आणि देशातले असे बरेच लोक आहेत ते गरीब विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक ॲक्टिव्हिटी करतात, ते मदत करतात. आणि माझ्या स्वतःच्या संस्थेत काळसेकर टेक्निकल कॅम्पसला दरवर्षी इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्निक, BSc या इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास 300 ते 400 विद्यार्थी असे असतात की जे शिक्षण घेऊ शकत नाहीत. परंतु आम्ही सगळे शिक्षक वर्ग, आमचे मान्यवर, आमचे जे संस्था आता जे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर झहीर काझी, पद्मश्री डॉक्टर झहीर काझी आणि त्यांची टीम मिळून आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीकरता CSR फंडिंग NGOजकडनं मदत घेतो आणि करोडो रुपये आम्ही मोबिलाईज करतो गरीब विद्यार्थ्यांकरता. आणि आम्ही बघतो की लहानात लहान असलेला माणूस सुद्धा जर मला एका विद्यार्थ्याला एक पेन जरी दिलेला असेल तर खूप मोठं काम केलं, एक पुण्याचं काम केलं. असं एक काय म्हणतो आपल्याला एक ॲम्बिशन, अशी एक कल्चर आम्ही विद्यार्थ्यांमध्ये कल्टिवेट करतो. आणि आमचे जे पासआउट झालेले विद्यार्थी, मी नाव घेईल, आमचे एक विद्यार्थी आहेत फार्मसीचे, आता 2-3 वर्षापूर्वी पास झाले त्यांनी आपली एक इंडस्ट्री उघडली आणि आमच्या संस्थेला ते जवळपास दरवर्षी 50 लाख रुपये देतात विद्यार्थ्यांकरता. सो बाय द स्टुडंट फॉर द स्टुडंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण आपल्या वडिलांना, पालकांना सांगायलाच पाहिजे की माझ्या शाळेत तुम्ही पण काहीतरी मदत करा. आम्ही पण एक इनिशिएटिव्ह सुरू केलं होतं सर, 1 रुपया प्रत्येक दिवशी एक विद्यार्थी 1 रुपया डोनेट करेल आमच्या शाळेकरता.
तर तसे काही पालक यायचे 365 द्यायचे, आम्ही 365 रुपये ते त्यावेळेस नाही घ्यायचो. कारण हा 1 रुपये जेव्हा विद्यार्थी दररोज देतो तेव्हा त्याला आठवण असते की मी काय करतोय दररोज आणि कशाकरता करतोय. तर हे कल्चर पण आपण कल्टिवेट करू शकतो. तर सगळ्या नागरिकांनी येऊन असं काहीतरी उपक्रम राबवायला पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. खूपच छान. दादांनी आपल्याला मर्म सांगितलं की त्यांच्या विचारांमागचं कारण काय. थोर स्वातंत्र्य सेनानी बद्रुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांनी स्थापन केलेली, उच्च ध्येयाने स्थापन केलेल्या संस्थेमध्ये दादा आज काम करतायत आणि त्या विचारांचा वसा ते आज पुढे घेऊन जात आहेत. खूपच खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. दादा, मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आमच्या या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल की यांनी काय केलं पाहिजे. खरं तर मी जेव्हा विद्यार्थ्यांकडे बघतोय तर खूप एनर्जी आहे त्यांच्यामध्ये आणि खूप चांगलं त्यांना शिकवलं गेलेलं आहे इथं. आणि मला वाटतं की तुम्ही स्वप्न बघायला पाहिजे. तुम्ही स्वप्न बघायला पाहिजे की मला काय व्हायचंय. तुम्ही आत्तापासनं जर स्वप्न बघितलं तर नक्की सांगतो तुम्ही असे जर शिक्षक तुम्हाला असे शिक्षक मिळत असतील. आता इथून तुम्ही पुढे गेले, हायस्कूलला गेले, ज्युनियर कॉलेजला गेले, तुम्हाला तुमचे जर स्वप्न चांगलं बघितलं असेल तर ते स्वप्न पूर्ती करता तुम्हाला शिक्षक पण भेटतील आणि तुमचे पालक पण. तुम्ही पालकांना सांगा की मला असं व्हायचंय, मला PSI व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला शेतकी अधिकारी व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचे. तर तुम्हाला आपोआपच त्याचा मार्ग मिळेल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणीतरी असं मिळणार की तुम्हाला पुश करेल पुढे. आणि मी देवाचरणी ही प्रार्थना करतो की तुम्ही बघितलेलं स्वप्न तुमच्या पालकांकरता तुम्ही नक्की ते स्वप्नपूर्ती करणार आणि तुम्ही जे ठरवलेलं ते तुम्हाला मिळणार. धन्यवाद दादा. आज आपण आमच्या शाळेमध्ये आलात. आपला अतिशय अमूल्य असा वेळ आणि त्याच्यापेक्षा मौल्यवान असे विचार, आपले अनुभव आपण आमच्या शाळेला, आमच्या विद्यार्थ्यांना दिले. तसंच आमच्या शाळेला आपण प्रगतीपर राहण्यासाठी, संगणक कक्षासाठी जी मदत केली आणि याच्या पुढे भविष्यात पण आपण करत राहणार ही आम्हाला अपेक्षा आहे. या सर्व गोष्टींबद्दल आमच्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखरजी देसले, आमचे सर्व सहकारी, आमचे विद्यार्थी, आमचे ग्रामस्थ यांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आमच्या शाळेत येत राहा, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहा. धन्यवाद.